नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रामध्ये आपण एक असा रिपोर्ट पाहणार आहोत ज्याची दिवसभर काल चर्चा झालेली आहे. काल संध्याकाळी 4 वाजता अतिशय मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आणि ही संपूर्ण घटना कशी नेमकी घडली आपण ते जाणून घेऊन यात. खरं तर या संपूर्ण मोठ्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ही स्पीड बोट होती आणि ती या समुद्रात घिरट्या घालत होती. आणि जेव्हा या सेलरचा म्हणजे स्पीड बोट चालवणाऱ्याचा ताबा सुटला तेव्हा ही स्पीड बोट बघा कशी येते आणि ती एका प्रवासी बोटीला तिने धडक दिली. बघा ही स्पीड बोट इथून वेगाने आलेली आहे आणि त्यावेळी सेलरचा खरं तर ताबा सुटला. स्पीड बोटीवरचा ताबा सुटला आणि या स्पीड बोटीने एका प्रवासी बोटीला खरं तर जोरदार धडक दिली. आणि या धडकेमध्ये या प्रवासी बोटीचे 2 तुकडे झाले असं म्हणतायत आणि त्याला खरं तर खालून छिद्र लागलं आणि मग त्यातून पाणी आतमध्ये यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर खरं तर या प्रवासी बोटीमध्ये काही प्रवासी होते. तर ही दृश्य आपण पाहतोय. आपण मोठ्या स्क्रीनवर खरं तर ही दृश्य पूर्ण हा घटनाक्रम कसा होता ते जाणून घेऊयात. ही स्पीड बोट नौदलाची होती. काही चाचणी या स्पीड बोटीमध्ये करण्यात येत होत्या, मात्र या चाचणी दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर घिरट्या मारत असताना ही स्पीड बोट वेगाने आली. आपण ही दृश्य पाहूयात कशा प्रकारे ही स्पीड बोट वेगाने आली. आणि यावेळी सेलरचा जेव्हा ताबा सुटला तेव्हा या स्पीड बोटीनं एका प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्याच वेळी हा संपूर्ण घात झाला. ही दुर्घटना घडली. या स्पीड बोटीमध्ये जे 3 नौदलाचे अधिकारी होते ते देखील त्यांचा देखील बुडून इथे मृत्यू झाला. आणि प्रवासी बोटीतले 101 जण होते त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे, मात्र 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही संपूर्ण घटना आपण घटनाक्रम पाहतोय. स्पीड बोट मुंबईच्या या समुद्रात कशा प्रकारे घिरट्या घालत होती, त्यानंतर सेलरचा ताबा इथे सुटला आणि या स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिली. बघा किती वेगानं खरं तर ही बोट येते. आणि ज्यावेळी सेलरचा ताबा या स्पीड बोटीवरून सुटला त्यावेळी प्रवासी बोटीला या स्पीड बोटीनं धडक दिली. खरं तर ज्या प्रवासी बोटीमध्ये काही नागरिक होते त्यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली. त्यांना वाटलं की ही स्पीड बोट इथून निघून जाईल, आपलं वळण चेंज करेल, मात्र या स्पीड बोटीवरचा सेलरचा ताबा सुटला आणि या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. आणि त्या धडकेमुळे प्रवासी बोटीला एक छिद्र पडलं, त्यातून पाणी आतमध्ये येऊ लागलं. आणि त्यानंतर खरं तर पुढचा घटनाक्रम आपण सविस्तर पाहिलेलाच आहे. तर खरं तर या संपूर्ण घटनाक्रमात 13 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अद्यापही 2 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरक्षा दलाकडून घेतला जातोय. खरं तर दुपारी 3:55 ही संपूर्ण घटना घडली. नौदलाची स्पीड बोट होती, प्रवासी बोटीला ती धडकली आणि त्यानंतर ही संपूर्ण दुर्घटना घडली. प्रवासी बोटीला भगदाड पडलं त्यामुळे बोटीमध्ये पाणी जायला सुरुवात झाली आणि बोट बुडू लागली. त्यानंतर दुपारी 4:45 प्रवासी बोट बुडाली आणि आसपासच्या बोटी या खरं तर या स्पीड बोटीसाठी किंवा नागरिकांसाठी मदतीसाठी सरसावल्या. आपण पाहतोय हा संपूर्ण घटनाक्रम संध्याकाळी 5:10 झाली होती. रेस्क्यू टीम घटनास्थळी त्यावेळी पोहोचली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टर देखील तिथे पोहोचलं. संध्याकाळी 6:30 म्हणजे साधारण 6:30च्या दरम्यान 103 जणांना इथे रेस्क्यू करण्यात यश आलं, मात्र त्याच वेळी 13 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला असं देखील समोर आलं. ही संपूर्ण एलिफंटाजवळ बोट दुर्घटना घडली आहे त्याचा हा घटनाक्रम आपण पाहतोय. साधारण 4 ते संध्याकाळी 6:30च्या दरम्यान हा संपूर्ण ही खरं तर थरार पाहायला मिळालेला आहे आणि त्यामध्ये 103 जणांना रेस्क्यू करण्यात सध्या यश आलंय. तर स्पीड बोट नीलकमल या प्रवासी बोटीला धडकतानाचा व्हिडिओ गौतम गुप्ता या प्रवाशाने काढला आणि या व्हिडिओमुळेच नेमका अपघात कसा घडला हे समोर आलं. हे गौतम गुप्ता यांनी या अपघाताचा थरार त्यांच्या तोंडून सांगितलाय.
कैसे आप ऊपर बैठे थे या नीचे थे आप, और बोट कहाँ से आई, नेवी की बोट कितने टाइम वहाँ पे मंडरा रही थी, और क्या क्या वो आपने नजारा देखा और क्या माहौल में शूट किया? नजारा ये देखा कि मतलब हम लोग 3-3:30 तक ना हम लोग सही थे, सेफ थे, आगे जा रहे थे, बस में अपना घूम फिर रहे थे। बोर्ड नेवी के बोर्ड आई तो ज्यादा क्राउड कर रहा था उधर, अच्छा से मतलब दिखा रहा था अपने आप को, तो उसका हम लोग ने वीडियो निकाल रहे थे, सब लोग निकाल रहे थे कि यहाँ देखो देखो। तो हम लोग, मेरी मौसी और मेरी बहन नए नए आए थे, तो मैं दिखा रहा था इन लोगों को, उसी में हम लोग वीडियो भी बना रहे थे। अब वो पहला बार उसने देख के कुछ हुआ नहीं, फिर जब वो गाड़ी निकाल लिया, फिर दूसरी बार उसने फिर घुमा के जब वो आया ना, तो दूसरी बार में सोचा निकल जाऊंगा, लेकिन क्योंकि वो सोचा था इतना से यहाँ से निकल जाऊंगा, लेकिन हमारी भी बोट आ रही है, तो उसने सोचा नहीं रहेगा कि हमारी बोट आ रही है, तो उसमें आके इधर टक्कर मारा, एकदम मुंह पे टक्कर मारा, तो हमारी बोट का पूरे जितने लोग थे सब उठ गए, डर गए, उसमें सब छटपटाने लगे, बच्चे जितने थे सब मतलब कांपने बिपने लगे। और उसमें हम लोग को कोई बताने वाला नहीं कि जैकेट पहन लो, सूट पहन लो, उसको टक्कर लगने से डूब जाएगी, ये हो जाएगा, ऐसा हो जाएगा। हमें देख रहा हूँ सब इधर का टूट टट गए। जैकेट जब भी बोट में आप बैठते हो तभी पहनने के लिए बोला जाता नहीं है? बोला जाता है, एक बार भी नहीं बोले, कोई बोला नहीं कि हाँ जैकेट आप लोग पहन लो चाहे नहीं पहनो, ऐसा कोई पूछने नहीं आ रहा था आप लोग कैसे हो, बैठे हो, सेफ हो, अच्छे हो कि नहीं, कुछ नहीं। जब वो बोट को टक्कर मारा उसके बाद क्या हुआ? आप वहाँ पे लोग किस तरह से चटपटा रहे थे, बाहर निकले थे कि उन्होंने खुद ही मारा था, खुद ही कोई मैं छलांग कह मारा? रहा हूँ ना कि मैं खुद ही उन लोग के हाथों में वो एक बंदा ये टक्कर होने के बाद किसी ने छलांग मिलांग मारी थी? टक्कर होने के बावजूद तो मैं नहीं बता सकता, लेकिन ये जरूर कह सकता हूँ कि मतलब जैसे हमारी नाव डूबने लगी तब तुरंत सब लोग ने उड़ी मारना चालू किया, बोर्ड के ऊपर चढ़ना चालू किया, कुछ सीढ़ियों से ऊपर जा रहे हैं, कुछ ऊपर से ऐसे जा रहे हैं, जिसको जो अब जो लेडीज है वो तो नहीं चढ़ पाएंगे ना नीचे से ऊपर, तो बाहर से निकल के पानी में डूब के फिर हल्का हल्का खींचे मदद कर रहे थे। कुछ लोग थे जो हिम्मत ताकतवर वो खींच ले रहे थे, कुछ लोग नहीं खींच पा रहे, ऐसे ही हुआ है सीन। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर से अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।